जय जय रामकृष्ण हरी. सर्व युट्यूब चॅनल वासियांना माझा रामकृष्ण हरी. स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये @सखा माझा. मी तुमचा सखा पंचाळ आज घेऊन आलेलो आहे परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुका मुदगलेश्वर मंदिर या ठिकाणी. गोदावरी पात्राच्या अगदी मध्यभागी असलेलं हे मुदगलेश्वर प्राचीन काळातील मंदिर आहे. या मंदिराविषयी मी तुम्हाला काही ऐतिहासिक बाजू सांगणार आहे. चला तर पाहूया आपण या मंदिरामध्ये असलेल्या काही भव्य दिव्य वास्तू व या मंदिराची रचना व या मंदिराला विशेषतः कसल्याही प्रकारची नुकसान व हानी न पोहोचू नये यासाठी केलेल्या उपाययोजना आपण पाहणार आहोत. चला तर भेटूया मुदगलेश्वर मंदिर या. जय जय रामकृष्ण हरी. चालुक्य काळामध्ये या मंदिराची स्थापना करण्यात आलेली आहे. श्री मुदगलेश्वर देवस्थान या नावाने या मंदिराची स्थापना करण्यात आली. साधारणतः 543 इसवी सन ते 750 इसवी सन या काळामध्ये या मंदिराची स्थापना करण्यात आलेली आहे. उत्कृष्ट शिल्पकलेचा नमुना असलेले हे मंदिर जागोजागी पाहायला मिळतात. असाच एक सुंदर मंदिर मराठवाड्यातील सोनपेठ जवळील मुदगलेश्वर मंदिर गाव मुदगल या ठिकाणी आहे. बहुतेक सगळी मंदिरे गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर असतात, परंतु या मंदिराची एक खास विशेषता आहे. हे मंदिर गोदावरी नदीच्या पात्रात आहे. इतर महादेव मंदिर आता आढळणारा नंदी श्री मुदगलेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी आपल्याला दरवाजाच्या बाहेर आढळतो. समोरील बाजूस गर्भगृहामध्ये प्रवेश करताच आपल्याला समोर जी साचलेली रेती दिसत आहे. गोदावरीला आलेल्या पुरामुळे या ठिकाणी भरपूर प्रमाणात अशी रेती वाहून मंदिराच्या गर्भगृहामध्ये साचलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी असलेले शिवलिंग आपल्याला दिसत नाहीये. मंदिराची संपूर्ण बांधणी हेमाडपंथी प्रकारची आहे. एक ऐतिहासिक शिलालेख आपल्याला इथे पाहायला मिळतो. मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला एक दगडी भिंत आहे. त्या भिंतीची एक खास विशेषता आहे. या ठिकाणी असलेल्या भिंतीचा आकार त्रिकोणाती आहे, कारण या ठिकाणी वाहून येणारी जे पाणी आहे हे दुभाजल्या जावं व या मंदिराला कसल्याही प्रकारची हानी पोहोचू नये यासाठी या भिंतीची बांधणी केलेली आहे. ही भिंत अगोदर उंच होती, पण काळाच्या ओघात पाण्याच्या दबावामुळे ही भिंत पडलेली आहे. खरं तर या मंदिराच्या संरक्षणासाठी ही भिंत उभारण्यात आलेली आहे.
आपणास व्हिडिओ जर आवडला असेल तर माझा @सखा माझा या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक करून शेअर करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा. चला तर भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये. जय जय रामकृष्ण हरी.